माझं काम केलं नाही. अन्न आणि नागरी पुरवठा मंत्रिपदाचा तुम्ही पदभार स्वीकारलात आणि आता या पुढच्या काळात नेमकी काय आव्हानं वाटतात तुम्हाला? आधी ज्या वेळेला हे खातं तुमच्याकडे होतं त्यावेळेला आणि गेल्या काही कालावधीमध्ये काही त्यात बदल झाला का? काही वेगळी आव्हानं समोर आली का? आणि आणखीन एक याला जोडून एक प्रश्न विचारतो भुजबळ साहेब की रेशन दुकानांच्या विषयीच्या अनेक गोष्टी समोर आल्या, तक्रारी देखील केल्या गेल्या, गैरव्यवहार गैरप्रकारांचा मुद्दा समोर आलेला होता. म्हणजे सगळ्याच दुकानांमध्ये होतं असं नाही, काही ठराविक ठिकाणी असं होतं, पण ज्या वेळेला तक्रार केली जाते किंवा सांगितलं जातं त्यावेळेला तो मुद्दा फार प्रकर्षाने समोर येतो. आणि दुसरा मुद्दा जो सातत्यानं विचारला जातो, ज्याबद्दल तुम्ही कदाचित ऐकलंही असेल, शिवभोजन थाळी संदर्भातला आता काय नेमकं पुढे आहे त्याबद्दल आपल्याला कल्पना आहे का किती दुकान आहेत राज्यामध्ये? 54,000. हो. आता 54,000 दुकानांमध्ये ह्या सगळ्या लोकांनी कोरोनामध्ये सुद्धा आणि काही लोक खरोखर मृत्युमुखी पडले. दुकानं उघडली, लोकांना दिलं, अन्नधान्य पोचवलं, घरात पोचवलं प्रत्येकाच्या. निघतात 7, 8, 10 लोक असे पण निघतात 54,000मध्ये. पण आमच्या लक्षात आल्यानंतर आपण त्याच्यावर कारवाई करतो. येस. आता अनेक प्रश्न आहेत. पाऊस मशीन, जरा जोराचा पाऊस झाला का? काल मी येवल्याला होतो, गेली लाईट, वीज बंद. आता पाऊस मशीन कशी चालायची? पण आता पाऊस मशीनमध्ये आणखीन काहीतरी मॉडिफिकेशन निघालेले आहेत की सगळे डायरेक्ट बरोबरचे आहेत, भारत सरकारपर्यंत माहिती जाऊ शकते. मग आता त्याच्यावर काय करायचं आहे? हा पाऊस आला, गोडाऊन आमची खराब झाले, 40% गोडाऊन जे आहेत तेवढी खराब आहेत की त्याच्यामध्ये गळती आहे. काय करायचं? ते गळ्यात धान्य खराब होणार, ते बांधावे लागणार मला. त्याच्यानंतर आज आम्ही जे 1 लाख लोकांचा ज्यांच्याकडे कार्ड आहे तर सगळ्यांना देऊ शकत नाही, कारण कोटा एवढा आहे की फक्त आम्ही शहरातील 59,000 आणि गावामध्ये 45,000 रुपये उत्पन्न त्यांना देऊ शकतो. आम्हाला नेहमी वाटतं की नाही आपण आणखी 59चा 65-70 का करू नये. पण त्याच्यामध्ये मग आम्ही आता ड्राईव्ह सुरुवात केली. मी असतानाच आणखी पुढे जातो आपण की जे पात्र नाहीत त्याच्यासाठी, म्हणजे ज्यांचं काही इन्कम चांगलं आहे, सगळं काही चांगलं आहे व्यवस्थित, हे गरिबांसाठीच आहे. ते सुद्धा जर घुसले असतील तर त्यांना काढा. तसे 4-5 लाख लोक सुद्धा काढले. आणखीन ते त्याच्यावर कारवाई करू म्हणजे त्यांचं कार्ड बंद करून टाकू आपण. आणि तोच ते सगळे आणखी जे जेवढं धान्य आम्हाला ते वाचेल तेवढंच सुद्धा आम्ही ते सगळं धान्य ज्यांच्याकडे कार्ड नाहीच अजूनही, म्हणजे आदिवासी आमचा एक हे आहे, वस्ती आहे. अचानक मला कळलं निवडणुकीपूर्वी, अरे यांच्याकडे कार्ड नाही, 500 लोकांकडे. आम्हाला काय माहिती कार्ड कुठे काढायचं काय. अरे म्हटलं घरी इथे या, अधिकारी पाठवून जा, त्यांची कार्ड काढ. पण राज्यामध्ये असे 1000 लोक निघतील, लाखो लोक निघतील. आमचं म्हणणं आहे की जा त्यांच्याकडे त्यांची कार्ड काढा. त्याच्यातून सुद्धा धान्य वाचत असेल तर 59,000 45,000ची जे आहे लिमिट वाढवा. आणि त्यासाठी जे आहे आम्ही जादा धान्याची मागणी सुद्धा जी आहे आम्ही भारत सरकारकडे केली आणि त्यांना सांगितलं की आम्हाला धान्य द्या. म्हणजे आता जो 7,16,00,000 एवढा लोकांना आम्ही धान्य देतो, 7,16,00,000 आम्ही तो 8,20,00,000 लोकांना धान्य मिळालं पाहिजे म्हणून जादा धान्य सुद्धा भारत सरकारकडे मागतो. तर अशा काही गोष्टी आहेत की त्याचा आम्हाला पाठपुरावा करावा लागेल. आणि माझी खात्री आहे की प्रश्न आपण सोडू. अगदी. भुजबळ साहेब, आपला वेळ संपतो. आणि शिवभोजन, शिवभोजन बंद होणार नाही. ठीक आहे, पैशाच्या अडचणीमुळे थोडं मागे पुढे होत आहे. मला हे कबूल आहे की दुसरे कॉन्ट्रॅक्टर वर्षे थांबू शकतात, तसे गोरगरीब थांबू शकत नाही. 2 लाख लोक जे आहेत त्यांना एक वेळचं जेवण मिळतं. एका माणसावर समजा 5 माणसं जर असतील तर 10 लाख लोकांना थोडंफार तरी मदत झाली. 2,000 केंद्र चालवले, 10 माणसं एका केंद्रावर कामाला असतील तर तुम्ही सांगा 20,000 माणसं जे आहेत त्यांचं पोट त्याच्यावर भरतंय आणि खर्च 140 कोटी रुपये. तर मी त्या दिवशी सांगितलं की असं करू नका. आणि ते त्यांनी मग ठरवलं की नाही आपण चालू ठेवू, त्यामुळे ते चालू राहील. अगदी. भुजबळ साहेब, अगदी शेवटचा मुद्दा, जेव्हा सरकारमध्ये